हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्स भक्त करणार आहे. आणि भक्त म्हणजे काय तर फिजिक्सचे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे, थिअरीपासून ते प्रॉब्लेमपर्यंतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नीट, JEE आणि MSCT यासारख्या एक्झाम्समध्ये स्कोर करण्यास मदत करणार आहे. यासारख्या एक्झाममध्ये स्कोर करण्यास मदत करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करत चला आणि यांना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करत चला. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट अँगल आणि शेप ऑफ मेनिस्कस पाहिलेला आहे. आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला मी इथं आय बटनमध्ये देईल किंवा या चॅप्टरचे सगळे प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर या चॅप्टरचे पूर्ण व्हिडिओ पहा आणि ते सगळ्यांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करत चला. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करूया. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. काय पाहणार बघा, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस. राईट. आता लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात आलं असेल मागच्या काही लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेली आहे की हे जे बी फिनॉमिना होत आहेत लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आल्या सॉलिडच्या किंवा एअरच्या, त्यावर जे पण फिनॉमिना होत आहेत हे सगळे सरफेस टेन्शन, इलॅस्टिसिटी वगैरे जे पण फिनॉमिना असतात हे सगळे मॉलिक्युलर इंटरॅक्शनमुळे असतात किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे असतात. बरोबर आहे. आणि इथं सुद्धा ज्यावेळेस आपण काय करूया, थोडंसं एक सॉलिड सरफेस घेऊया आणि त्याच्यावर थोडंसं लिक्विड टाकूया. राईट. एक सॉलिड सरफेस घेऊया आणि या सॉलिड सरफेसवर लिक्विड टाकूया. आता लिक्विड टाकल्यानंतर काय होईल बघा, तीन प्रकारच्या केसेस होऊ शकतात. लिक्विड जर सॉलिड सरफेस टाकलं, एक तर ते लिक्विड असं स्प्रेड होईल त्या सॉलिडवर. लिक्विड काय होईल, असं स्प्रेड होईल, लेअर तयार करेल त्याच्यावर. किंवा तो लिक्विड जो आहे तो लिक्विड असा स्प्रेड ड्रॉप तयार करेल. स्प्रेड ड्रॉप, पसरलेला ड्रॉप तयार करेल, जिथं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे बघा किती असेल, लेस दॅन 90 म्हणजे ॲक्यूट असेल. किंवा तिसऱ्या केसमध्ये आपण म्हणू शकतो, तिसऱ्या केसमध्ये हे लिक्विड असा स्पेरिकल ड्रॉप तयार करेल जिथं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा असेल, ॲक्यूट असेल. तर यापैकी कोणती केस होऊ शकते, कोणता शेप तो लिक्विड ड्रॉप घेऊ शकतो याची आपला कंडिशन तयार करायची आहे आणि ती कंडिशनपासून 3-4 केसेस डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. तर वही पेन घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा बॅक घ्या आणि परत पहा. जिथं तुम्हाला स्लो वाटतं तिथं स्पीड वाढून पहा, जिथं तुम्हाला फास्ट वाटतं तिथं स्पीड कमी करून पहा. ठीक आहे. तर चला वही पेन घेऊन तयार व्हा. आता आपण काय करूया, आता आपण बघूया. आता आपण एक सॉलिड सरफेस घेऊया. या सॉलिड सरफेसवर आता आपण एक सॉलिड सरफेस घेऊया आणि या सॉलिड सरफेसवर लिक्विड टाकल्यानंतर असं इमॅजिन करूया की लिक्विड असा स्प्रेड ड्रॉप फॉर्म करतोय, थोडासा अशा प्रकारचा ड्रॉप फॉर्म करत आहे असं इमॅजिन करूया. ठीक आहे. आता इथं किती फेजेस आहेत बघा, 3 फेजेस आहेत. बरोबर आहे का. एक आहे सॉलिड. सॉलिड कोणती असणार आहे, एक आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड आणि तिसरी आहे एअर. राईट. आणि या तिघांना सेपरेट करण्यात 3 इंटरफेसेस सुद्धा असणार आहेत, म्हणजे 3 सेपरेटिंग लाईन असणार आहेत. बघा ही जी लाईन आहे सेपरेटिंग, हे इथून इथपर्यंत, राईट, किंवा इथपर्यंत म्हणूया आपण, इथून इथपर्यंत ही लाईन जी आहे ती सॉलिड आणि लिक्विडला सेपरेट करायली. राईट. ही लाईन जी आहे ही सॉलिड आणि एअरला सेपरेट करायली. आणि हे बघा ही जी लाईन आहे ही कोणाला, लिक्विड आणि एअरला सेपरेट करायली. ओके. म्हणजे इथं आपल्या 3 प्रकारचे सरफेस टेन्शन भेटू शकतात. जिथं इंटरफेस आला तिथं सरफेस टेन्शन भेटलं, लक्षात घ्या. ओके. तर या सरफेस टेन्शनमुळं फोर्सेस काय काय होतात ते बघूया आपण. सरफेस टेन्शनमुळे फोर्सेस. राईट. तर 3 फोर्सेसचा विचार करणार आपण. नंबर 1 आपण म्हणूया T1 इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. आणि लक्षात घ्या, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टँजेन्शियल असतो. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन टँजेन्शियल असतो. राईट.
सो सॉलिड अँड लिक्विडमुळे बघा, आता सॉलिड आणि लिक्विड, तर इथं आपण ह्याला काय म्हणूया, T1 म्हणूया. लक्ष द्या, हे आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दुसरा नंबर 2, T2 इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फक्त बिटवीन बदलला कोणकोणतं, सॉलिड अँड एअर. तर सॉलिड इथं आहे, एअर इथं आहे, त्याचा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा आहे. स्ट्रेट काढतो, याचा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा आहे, याचा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा आहे, त्याला T2 म्हणूया. आणि नंबर 3, T3 इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड एअर. मला लक्षात घ्या, लिक्विड इथं आहे, एअर इथं आहे, याचा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा असेल, टँजेन्शियल. तर T3 इथं घेतला, T3. लक्षात येते, T3. ओके. आता यामध्ये T1 आणि T2, राईट, T1 आणि T2 हे एकाच हॉरिझॉन्टल लाईनवर आहेत. ओके. आणि T3 हा इन्क्लाइन आहे, आणि जिथं की हा जो अँगल आहे, हे बघा, सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेसचे टँजेंट म्हणजे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डेफिनेशन काय म्हणली, वेन सॉलिड अँड लिक्विड आर इन कॉन्टॅक्ट देन अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजेंट टू लिक्विड सरफेस मेजर्ड इनसाइड द लिक्विड. तर हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आपण इथं म्हणूया थीटा इज इक्वल टू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कळतंय, सगळे सिम्बॉल लिहून घेतले आपण. आता बघूया आपण T3, बघा T3 इन्क्लाइंड आहे, त्याला आपण रिझॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर रिझॉल्व्ह केल्यानंतर याला परपेंडिक्युलर टाकला आपण इथं, तर एवढा कंपोनंट काय होईल बघा, थीटाच्या लगतची बाजू आहे, लगतची बाजू नेहमी काय असते, कॉस थीटा. म्हणजे हे एवढा पार्ट होईल बघा, T3 कॉस थीटा. ठीक आहे, T3 कॉस थीटा. इथं साईडला काढूया आपण वाटतं, हे बघा, हे आहे T1, हे आहे T2, आणि याच डायरेक्शनला आहे T3 कॉस थीटा. आता हे सेम हॉरिझॉन्टल लाईनवर आले, आणि हा ड्रॉप कसा आहे, रेस्टला आहे, म्हणजे इक्विलिब्रियमला आहे. आणि ॲट इक्विलिब्रियम, लक्षात घ्या, ॲट इक्विलिब्रियम, ॲट इक्विलिब्रियम काय होईल, राईट, सगळ्या फोर्सेसची बेरीज 0 होईल. बरोबर आहे का. म्हणजे तुमच्या राईट कडचा फोर्स इज इक्वल टू तुमच्या लेफ्ट कडचा फोर्स, राईट. मग देअरफॉर आपण लिहू शकतो बघा, देअरफॉर T2 इक्वल टू T3 कॉस थीटा प्लस T1. हे कसं आलं कळतंय तुम्हाला, इकडचा फोर्स इक्वल टू इकडचा फोर्स. इकडे दोन फोर्सेस आहेत, T3 कॉस थीटा प्लस T1, आणि इकडे T2 आहे, एक वेळ झाली. आता आपला कॉस थीटा काढायचं, म्हणून T3 इथंच ठेवूया. तर बघा, T3 कॉस थीटा इथंच ठेवलं, T1 इकडे प्लस होतं, इकडे जाऊन मायनस झालं, इट विल बिकम T2 मायनस T1. फक्त आपला कॉस थीटा पाहिजे, लक्षात घ्या. तर कॉस थीटा इक्वल टू झालं T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. आणि ही आली तुमची कंडिशन. याच्यावरून आपण डिस्कस करू शकतो की लिक्विड ड्रॉपचा शेप कसा आहे ते. तर इथपर्यंत कंडिशन समजून घ्या अगोदर, परत व्हिडिओ पाहून तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. ओके. मग आता आपण याच्यावरून केसेस डिस्कस करूया. ओके. तर आपली कंडिशन काय आली ते लिहून ठेवली मी तुम्हाला, कॉस थीटा इक्वल टू T2 मायनस T1 डिवाइड बाय T3. कळतंय का. तर आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात सोपं बघा, इथं तुम्ही इमॅजिन करून केसेस तयार करू शकता. आपल्या नंबर लाईनचा विचार करायचा. बघा, हे नंबर लाईन आहे. ओके. इथं 0 आहे, इथं +1 आहे, इथं -1 आहे. आता कॉस थीटाची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहिती आहे का, मॅक्सिमम व्हॅल्यू +or-1 आणि मिनिमम व्हॅल्यू 0. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू ऑलवेज 0 to 1 मध्ये असते, +or-1 मध्ये. 1 पेक्षा जास्त असू शकत नाही, किंवा -1 पेक्षा कमी असू शकत नाही. लक्षात घ्या, हे बेस तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. जर थीटात, जर त्या फंक्शन, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल, लक्ष द्या, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल, तर ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं असेल, ते फक्त टॅन असू शकतं. लक्षात घ्या, राईट. साइन आणि कॉस असू शकत नाही, राईट. मग आपल्याला याची कॉस्टला किंमत किती भेटू शकते बघा, 0 भेटू शकते, <1 भेटू शकते, किंवा राईट ग्रेटर दॅन -1 to 0 मध्ये भेटू शकते, किंवा
1 पेक्षा जास्त का वाटल्यावर काय होईल किंवा ते पॉसिबल नाही. राईट. तर आता थिटाची व्हॅल्यू बघा. तर आता कॉस थिटाची व्हॅल्यू कोणकोणती भेटू शकते ते बघूया आपण. एक तर 0 भेटू शकते किंवा 0 to 1 मध्ये भेटू शकते किंवा 0 to -1 मध्ये भेटू शकते. राईट. तर या 3 केसेस पॉसिबल आहेत. जर तुम्ही म्हणले 1 पेक्षा मोठी पाहिजे तर ती केस इम्पॉसिबल आहे आणि जर -1 पेक्षा छोटी पाहिजे तर ती सुद्धा केस इम्पॉसिबल आहे. तर पहिल्या केसमध्ये बघूया आपण याची किंमत 0 to 1 मध्ये पाहिजे. राईट. तर केस 1 बघूया आपण. केस 1 लक्षात घ्या याची किंमत 0 to 1 मध्ये असेल. कॉस थिटाची किंमत बरं का. कॉस थिटाची किंमत 0 to 1 मध्ये असेल तर इथं काय पाहिजे हे <1 यायला पाहिजे. पॉझिटिव्ह आणि <1. पॉझिटिव्ह आणि <1 कसं येईल बघा. इफ T2 इज ग्रेटर दॅन T1. बघा T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल पहिली संख्या मायनस दुसरी संख्या. पहिली संख्या मोठी असेल तर पॉझिटिव्ह येईल, दुसरी संख्या मोठी असेल तर निगेटिव्ह येईल. बरोबर आहे. तर पॉझिटिव्ह येईल. ह्याच्यामुळे काय होईल ह्याच्यामुळे कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल. बरोबर आहे का. अँड T2 minus T1 इज लेस दॅन T3. बघा लक्षात घ्या वरचे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर. और ह्यालाच लिहू शकतो मी T2 इक्वल टू T1 प्लस T3 किंवा लेस दॅन म्हणा. T2 इज लेस दॅन T1 प्लस T3. हे दोन्ही सेमच आहे बघा फक्त याला इकडे येऊन प्लस आणलं. राईट. या कंडिशनमुळे काय होईल या कंडिशनमुळे होईल कॉस थिटा इज लेस दॅन 1. बस समजते का. तर T2 इज ग्रेटर दॅन T1 जर असेल तर कॉस थिटा पॉझिटिव्ह येईल. ओके. आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 म्हणजे वरची संख्या लेस दॅन खालची संख्या तर कॉस थिटा काय होईल लेस दॅन 1 येईल. आणि पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1 तिथंही बघा पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1. राईट. म्हणजे क्वाड्रंटनुसार विचार केला आपण क्वाड्रंटनुसार विचार केला तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल म्हणजे अँगल किती येईल बिटवीन 0 to 90. सो थिटा येईल बिटवीन 0 to 90. ह्यालाच आपण काय म्हणतो अक्यूट अँगल. ह्यालाच काय म्हणतो आपण अक्यूट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. केस 2 डिस्कस करूया. बरं ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण अक्यूट अँगल असं म्हणतो. आता अक्यूट अँगल असल्यावर शेप ऑफ ड्रॉप कसा होईल बघा लक्षात घ्या. अक्यूट अँगल पाहिजे हे सरफेस आहे. राईट. आणि याच्यावर ड्रॉप असा असला तरच अक्यूट अँगल येईल. तर असा स्प्रेड ड्रॉप तयार होईल. ठीक आहे. केस 2 पाहूया. केस 2 या केसेस तुम्ही सुद्धा तयार करू शकता. थोडं समजून घ्या. आता आपल्या कॉसची किंमत 0 to -1 मध्ये आणायची आहे. 0 to -1 मध्ये म्हणजे निगेटिव्ह यायले. तर निगेटिव्हसाठी काय कंडिशन पाहिजे बघा बरं. इथं आपण पॉझिटिव्हसाठी हे म्हणलं होतं ते निगेटिव्हसाठी काय होईल तर आपण लिहूया इथं इफ T2 इज लेस दॅन T1. बघा पहिली संख्या छोटी असेल. बघा पहिली संख्या छोटी असेल तर काय होईल ही व्हॅल्यू निगेटिव्ह होईल. कॉस थिटा काय येईल कॉस थिटा विल बी निगेटिव्ह. लक्षात येते. बारकाईने समजून घ्या. अँड दुसरी कंडिशन काय होईल आपल्याला लेस दॅन 1 आणायची आहे. अगेन T1 मायनस T2. बघा T1 मोठा असल्यामुळे घेतला आपण T1 मायनस T2 शुड बी लेस दॅन T3 किंवा T1 इज लेस दॅन T2 प्लस T3. या कंडिशनमुळे काय होईल या कंडिशनमुळे कॉस थिटा इज लेस दॅन आहे की नाही मायनस किंवा कॉस थिटा बिटवीन 0 to -1 येईल. बघा कॉस थिटाची व्हॅल्यू बिटवीन 0 to -1. आपण बघितलं कॉस थिटाची व्हॅल्यू क्वाड्रंटमध्ये बघा. क्वाड्रंटमध्ये इथं काय ते कॉस थिटाची व्हॅल्यू पहिल्या क्वाड्रंटमध्ये 0 to 1 येते. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये 0 to -1 येते. म्हणजे इथं यायले म्हणजे काय होईल सो थिटा बिटवीन 90 to 180 डिग्री घेऊया इथं आपण कळते. रॅडियनमध्ये घेतलं तर π/2 to π रेडियन. राईट. ह्यालाच काय म्हणतो आपण ह्याला म्हणतो ऑप्ट्यूज अँगल. ह्यालाच काय म्हणतो ऑप्ट्यूज अँगल. आणि शेप ऑफ ड्रॉप कसा येईल तर शेप ऑफ ड्रॉप जास्तीत जास्त स्पेरिकल येईल. बरोबर आहे. तर ऑप्ट्यूज अँगल केव्हा होईल बघा ज्यावेळेस असा असेल त्यावेळेस हा थिटा आहे. कळते. केस 2 कळले आहे. ओके. केस 3 इकडे घेऊया. चला केस 3 इकडे घेऊया. केस 3. ओके. आता आपल्याला कॉस थिटाची किंमत 1 आणायची आहे. ठीक आहे. 1 केव्हा येईल जेव्हा वरचं इज इक्वल टू खालचं होईल. राईट. सो T2 मायनस T1 इक्वल टू T3. T2 मायनस T1 इक्वल टू T3 किंवा याला आपण आवर लिहू शकतो T2 इक्वल टू T1 प्लस T3. काही नाही T1 ला इकडे घेऊन आलो. तर या केसमध्ये काय होईल कॉस थिटा इक्वल टू 1. आणि कॉस थिटा 1 केव्हा असतो कोणत्या अँगलला बरोबर आहे 0. राईट. सो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. आता थिटा 0 आहे. राईट. केव्हा होईल थिटा 0 ज्यावेळेस लिक्विड स्प्रेड होईल. लिक्विड काय होईल स्प्रेड होईल.
लिक्विड स्प्रेड होईल आणि ड्रॉप विल नॉट बी फॉर्म्ड. राईट, ड्रॉप फॉर्म होणार नाही. राईट, ह्या 3 केसेस पॉसिबल आहेत. आता जी केस पॉसिबल नाही ती पण डिस्कस करूया. चौथी केस, ओके, चौथी केस पॉसिबल नाही ती पण डिस्कस करूया. केस 4. आता याची किंमत आपल्याला 1 पेक्षा मोठी आणायची आहे, पॉझिटिव्ह आणि 1 पेक्षा मोठी. तर पॉझिटिव्ह साठी काय आहे, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1. राईट, हे बघा T2 इज ग्रेटर दॅन T1 असेल तर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. सो कॉस थिटा बिकम पॉझिटिव्ह. कळतंय, थोडंसं इमॅजिन करून चला. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आता ही वरची संख्या मोठी असेल, खालची छोटी असेल तर ग्रेटर दॅन 1 येईल. तर आपण म्हणू शकतो T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. बघा समजतंय, T2 मायनस T1 म्हणजे न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. ह्यालाच लिहू शकतो आपण ऑर मध्ये, ऑर T2 इक्वल टू किंवा सॉरी T2 ग्रेटर दॅन T1 प्लस T3. ही जर कंडिशन आली तर कॉस थिटा काय येईल, कॉस थिटा विल बी ग्रेटर दॅन 1. मला सांगा कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी येते का, नाही. राईट, आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल म्हणजे या केसमध्ये ड्रॉप फॉर्म होणार नाही. ड्रॉप विल नॉट बी फॉर्म्ड. राईट, स्प्रेड वगैरे होईल, लिक्विड इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस हा कन्सेप्ट पूर्ण कळाला असेल. त्याची कंडिशन काय आहे, त्याच्या केसेस काय आहेत ह्याचं तुम्हाला कळाले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. लक्षात घ्या, लाईक करायला, शेअर करायला किंवा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, पण त्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटते, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटते, जेणेकरून आम्ही आणखी चांगले कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, रेग्युलर व्हिडिओ बघा. फिजिक्समध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. जोपर्यंत सातत्य नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे कृपया पूर्ण व्हिडिओ बघत चला, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक जास्तीत जास्त करत चला आणि त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. राइट, फिजिक्स का भक्त होना है तो घंटी बजानी ही पडेगी. ठीक आहे, तर नेक्स्ट कन्सेप्टमध्ये अतिशय चांगल्या राईट तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अतिशय चांगल्या कन्सेप्टसोबत पुन्हा भेटूया.